एकदम माझी सून एकदम नंबर 1 एकदम चिकन कर. तर आज सकाळी सकाळी सगळ्या गाड्या घेऊन गोलू आपल्या मम्माकडे गेला होता. आता तिला तो काय सांगत होता ते त्यांचं त्या दोघांनाच माहिती. पण दीदी इकडे जवळा आटोळे मिक्स भाजी बनवत होती. मग मी काय लगेच कॅमेरा चालू केला. पहिला तर आधी जवळा स्वच्छ धुवून तो थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवायचा. आटोळे ठेचून त्याची साल काढून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून बारीक चिरलेला कांदा फोडणीला द्यायचा. कांदा थोडा लालसर झाला की त्यात जवळा ॲड करायचा. कांदा जवळा थोडा वेळ परतून झाला की त्यात धना पावडर, मालवणी हिरवा मसाला आणि हळद मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकून थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यात ना कोकम ॲड करायचं. कोकम टाकायला अजिबात विसरायचं नाही. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यात आटोळे टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. आटोळे शिजू द्यायचे. शिजल्यावर त्यात ओलं खोबरं ॲड करायचं आणि झाली आपली मस्तपैकी भाजी तयार. भाजी झाल्यावर तांदळाची भाकरी आणि जवळ्याची भाजी मी जेवली आणि तोपर्यंत ना आई आप्पा नाशिकवरून आले होते. त्यामुळे ना गोलू त्यांच्याबरोबर खेळण्यात एकदम बिझी झाला होता आणि येताना आहे ना त्यांनी एवढं सगळं सामान घेऊन आले होते, ज्याचा मी लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केला आहे. तो एकदा नक्की बघून घ्या. संध्याकाळच्या जेवणात चिकनचा बेत होता. चिकन बनवून झाल्यावर आईनं टेस्ट करायला दिलं तर त्यांचं असं काही रिॲक्शन होतं. सून एकदम नंबर 1 एकदम चिकन करण्यात एकदम वाव. एकच नंबर. त्यानंतर मी माझं किचनमधलं काम आटपून चपात्या करायचं काम आईंवर सोपवलं आणि दीदीकडे आली. दीदीकडे येऊन बघते तर काय, गोलूच्या बड्डेच्या केकच्या जोरदार तयारीला ती लागली होती. चला तर मग आजपुरती इतकेच गजाली. अशाच गजालींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.